दुसऱ्या भक्तीचा भाग आपण काल पूर्ण बघितला होता. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं की सदा सर्वदा हरी कीर्तन आपल्याकडनं होतं का? कारण त्या कीर्तनामध्ये देवाचं अस्तित्व आहे. तो देव मला पूर्णत्वाकडे घेऊन जाणार आहे. ते पूर्णत्व माझ्या हिताचं आहे आणि म्हणून ते मला करायचं. मला कोणी सांगावं म्हणून मी नाही करणार, पण माझ्या हिताचं जे आहे ते मला समजण्यासाठी मात्र मला ते करावं लागेल. अशा या भगवंताला आपल्याला शरण जायचं. आणि तिसरी भक्ती जी आहे, जी कलियुगाची सर्वसाधारणपणे आत्ता साधना सांगितलेली आहे, ती आहे नामस्मरण भक्ती. आता याला नामयज्ञ सुद्धा म्हणतात. आपण जसे यज्ञ करतो तेव्हा प्रत्यक्ष त्याला समिधा अर्पण करतो, तसा हा नामाचा यज्ञ आहे. आणि ह्या यज्ञाला सर्वश्रेष्ठ असं रूप सांगितलेलं ह्या यज्ञांमधलं. मग अनेक यज्ञामध्ये यज्ञास्नी जपयज्ञ सर्वश्रेष्ठ हा, अनेक यज्ञांमध्ये नामजप यज्ञ हा सर्वश्रेष्ठ आहे. मग अशा नामस्मरणाचा आपल्याला आपल्या जिभेला सवय लावायची, आपल्या वाणीला सवय लावायची. मग ही एकदम लागणार नाही. मग भौतिक जगामध्ये याचं कुठे अस्तित्व नाही, किंबहुना लोक याची हेटाळणी करतात. जग कुठे चाललंय, हा कुठे चाललाय असं पण आपल्याला ऐकायला येतं. परंतु जेव्हा तुम्हाला याचं संपूर्ण अस्तित्व समजेल तेव्हाच तुम्ही या भवसागरातून मुक्त होण्यासाठी जे जे काही प्रयत्न करणार आहात ते प्रयत्न सफल होतील. आता आपण आधी दैविक आणि आधी भौतिक आध्यात्मिक हे ताप, त्रिविध ताप सुद्धा बघितले. त्याच्यात नाही आपल्याला स्मरण घ्यायचं. मग ही नामस्मरण आपल्याला ह्या त्रिविध तापांची, नाथ महाराजांचं एक भारूड आहे, त्रिविध तापाची करावया झाडणी. झाडणी म्हणजे काय, तर त्यांना मुक्त होण्यासाठी. छान भारूड आहे, पूर्ण भारूड असं आहे. तर ह्या त्रिविध तापांपासून आपलं रक्षण होण्यासाठी आपल्याला भगवंताचं नाव घ्यायचं, पहिला टप्पा. आणि मग पुढे आपल्या स्वस्वरूपापर्यंत जायचं. मग ह्या नामस्मरणामध्ये पहिलं आपला दृढ निश्चय काय असला पाहिजे, तर पहिला दृढ निश्चय असला पाहिजे की परमात्म्या वाचून जगामध्ये अन्य कुठलीही गोष्ट शाश्वत नाही. आधी मनामध्ये हा विचार घट्ट बसला पाहिजे. मग जर आपल्यामध्ये संशय असेल तर आपण 18 पुराणांचा जर संदर्भ घेतला तर 18 पुराणामध्ये नामाचं महात्म्य सांगितलेलं आहे. नामाला 6 शक्ती आहेत: शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्याची शक्ती, अशा 6 शक्ती आहेत. मग आपल्याला हे नामस्मरण करताना कुठल्याही गोष्टीची आवश्यकता नाही. काळ, वेळ, झोपलं, बसलं, केव्हाही तुम्ही हे नामस्मरण करू शकता. अशा नामस्मरण भक्तीचा तिसरा समास आपण आता अभ्यासाला सुरू करतोय. दशक तिसरा, दशक चौथा, समास तिसरा. श्रीराम मागा निरोपिले कीर्तन, जे सकळास करी पावन. आता ऐको विश्वस्मरण तिसरी भक्ती. स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे. नाम स्मरणे पावावे समाधान. नित्य प्रेम प्रातःकाळी, मध्यान्ह काळी, सायंकाळी. नामस्मरण सर्व काळी करीत जावे. सुख दुःख विद्वेग चिंता अथवा आनंद रूप असता. नामस्मरणे विन सर्वता राहोच नये. हरुषकाळी, विषमकाळी, पर्वकाळी, प्रस्तावकाळी, विश्रांतिकाळी, निद्राकाळी नामस्मरण करावे. कोणत्या कोणत्या वेळेला करावं ते सांगितले. कोडे साकडे संकट नाना संसार खटपट, आवरता लागता चटपट नामस्मरण करावे. चालता बोलता धंदा करिता, खाता जेविता सुखी होता, नाना उपभोग भोगिता नामस्मरण विसरू नये. संपत्ती अथवा विपत्ती जैशी पडेल काळ गती, नामस्मरणाची स्थिती सांडूच नये. चालता बोलता धंदा करिता, खाता जेविता सुखी होता, नाना उपभोगिता नाम विसरू नये. संपत्ती अथवा विपत्ती जैशी पडेल काळगती, नामस्मरणाची स्थिती सांडूच नये. वैभव सामर्थ्य आणि सत्ता नाना पदार्थ चालता, उत्कट भाग्यश्री मोगिता नामस्मरण सांडू नये. आधी अवदसा मग दसा अथवा दसे उपरी अवदसा, प्रसंग असो भैल तसा, परंतु नाम सोडू नये.
कोणत्या कोणत्या वेळेला नामस्मरण करत राहावं ते सांगताय. नाना संकटे नासती, नाना विघ्ने निवारिती, नामस्मरणे पाविजेतो उत्तम पदे. नामाचा परिणाम पण सांगितला. भूत पिशाच नाना छंद, ब्रह्मगिरो ब्राह्मण संबंध, मंत्रचळ नाना खेद, नामनिष्ठे नासती. नामाचाच परिणाम सांगितला. नामे विषबाधा हरती, नामे चेडे चेटके नासती, नामे होय उत्तम गती अंतकाळी. शेवटच्या काळात मुखात नाम आलं तर काय होतं? उत्तम गती. बाळपणी तारुण्यकाळी कठणकाळी वृद्धापकाळी सर्वकाळी अंतकाळी नामस्मरण असावे. नामाचा महिमा जाने शंकर, जना उपदेशी विश्वेश्वर, वाराणसी मुक्तक्षेत्र रामनामे करुणी. उरफाट्या नामासाठी वाल्मिकी तरला उठाउठी, भविष्य बदला शतकोटी चरित्र रघुनाथाचे. हरिनामे प्रल्हाद तरला, नाना अगतापासून सुटला, नारायण नामे पावन झाला अजामेळ. नामे पाषाण तरले, असंख्यात भक्त उद्धरले, महापापी तेची झाले परमपवित्र. परमेश्वराची अनंत नामे, स्मरता तरिजे नित्य नेमे, स्मरण करिता नियमे बाधेजीना. जर तुमचं नामस्मरण सुरू असतं यम तुम्हाला काही करू शकणार नाही, असं समर्थ आपल्याला सांगतात. नामे पाषाण तरले, उरफाट्या नामासाठी वाल्मिकी तरला उठाउठी, हे आपण पाहिलेलं आहे. मग काय येतं? उलटं नाव घेतलं, रामाच्या ऐवजी तो मरा म्हटला तरी त्याला तेवढाच फायदा झाला. परमेश्वराची अनंत नामे, स्मरता तरिजे नित्य नेमे, नामस्मरण करिता यमे बाधीजे नाम. सहस्रनामामध्ये कोणी एक, म्हणतसा होते सार्थक, नामस्मरता पुण्यश्लोक होईजे स्वये. नामस्मरण कधी करावं आणि नामस्मरण केल्याने काय होतं, अशा 20 ओव्यांमध्ये आपल्याला हे समर्थ सांगतात. पुढच्या 5 ओव्यात छोटा समास नामस्मरणाचं महत्त्व पण अतिशय विस्तृतपणे सांगितले. काहीच न करुणी प्राणी, राम नाम जपे वाणी, तेने संतुष्ट चक्रपाणी, भक्ता लागे सांभाळी. नामस्मरे निरंतर, ते जाणावे पुण्य शरीर, महादोषांचे गिरीवर नाम नामे नासती. अगाध महिमान वचे वदला, नामे बहुत जन उद्धरला, हळहळापासून सुटला प्रत्यक्ष चंद्रमौळी. चंद्रमौळी म्हणजे भगवान शंकराचं उदाहरण दिले. जे अमृतमंथनातून विष पिल्यानंतर जे अंगाचा दाह झाला, त्या हळहळापासून भगवान शंकर सुद्धा या नामानेच सुटले. चहुवर्णा नामाधिकार, नामी नाही लान थोर, जड मूड पैल पार, पावती नामे. नाम कोणीही घेऊ शकतो, त्याला काहीही बंधन नाही. जातीचं नाही, वर्णाचं नाही, लहान नाही, थोर नाही. जड म्हणजे बुद्धी जड असलेला, मूड म्हणजे मंद असलेला, पैल पार म्हणजे ज्याला काही अध्यात्म कळत नाही, तो सुद्धा पैलपार होऊन जाईल. म्हणून अखंड स्मरावे नाम, रूपमनी आठवावे, तिसरी भक्ती स्वभावे निरोपली. या ठिकाणी हा नामस्मरण भक्ती नाम समास तिसरा 25 ओव्यांमध्ये पूर्ण होतो. काल आपल्याला कोणीतरी म्हटलं होतं की असा कुठला उपाय आहे का नामस्मरणाने की आपल्याला पुढच्याचा त्रास होणार नाही. सगळी उत्तरं याच्यामध्ये होती की नाही काल म्हटलं होतं मी. पहिल्या 20 ओव्यांमधल्या 10 ओव्या आहेत. नामस्मरण कधी सोडू नये म्हणजे कायम कसं करावं ते सांगितलं. पुढच्या 10 ओव्यांमध्ये नाम घेतल्यानंतर काय काय परिणाम तुमच्यावर होतो ते सांगितलं. आणि पुढच्या 5 ओव्यांमध्ये नामाचं महत्त्व केल्याने कोण कोण तरलंय त्याची भक्तांची सर्व स्थिती सांगितली. मग आपल्याला हे नामस्मरण समजून घ्यायचं आहे. तर नामस्मरण आपल्या जीवनामध्ये का महत्त्वाचं? एकाएकी नाम येत नाही. आज तुम्हाला इथे श्रवण केलं तुम्ही, उद्या तुमच्या मुखामध्ये नाम येईल असं होऊ शकत नाही. त्याच्यासाठी खूप स्थिती करा. नामाच्या पायऱ्या आहेत. नामस्मरणाची पहिली पायरी आहे देवपूजा. आता आपण देवपूजा सगळे करत आहेत, परंतु आपलं त्या देवामध्ये किती भाव असतो. देवपूजा रोजचं एक काम करावं तशी आपली पूजा घडते. तिथे आपलं मन असतं का हे फार महत्त्वाचं आहे. आणि देवाला आपलं मन लागतं. मन नसलेली पूजेला काही अर्थ राहत नाही. मग त्याच्यानंतर आहे सत्संग म्हणजे ग्रंथांचं वाचन करणं, चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये राहणं. अशा सगळ्या गोष्टींनी तुम्हाला या नामस्मरणाचा फायदा होतो.
पण आज जर तुम्ही समजा लक्षात आलं आणि तुमचं क्रियमान कर्म जर चांगलं वापरायला सुरुवात केली तर तुम्ही हे नामस्मरण मात्र करू शकता. मग आपल्या क्रियमान कर्माला गती देण्यासाठी आपल्याला कोणीतरी मार्गदर्शक हवा, गुरु हवा. अशी ही महत्त्वाची नामस्मरण भक्ती बघतो. पहिल्या 10 ओळीमध्ये काय म्हटलं ते बघूया. समर्थांचं म्हणणं की तिसरी नवविधा भक्तीमधली पहिली भक्ती आहे श्रवण, ऐकणे, जे आता आपण करतोय. दुसरी आहे कीर्तन भक्ती, ज्याच्यामध्ये भगवंताच्या गुणाचं वर्णन करून मनाला संतुष्ट करायचं. आणि तिसरी भक्ती बघतोय आपण नामस्मरण, जी आपण स्वतः करायची असते. आणि ह्याचा भक्तीचा संबंध फक्त आणि फक्त आपल्या मनाशी येतो. आपलं मन काय करतं? संकल्प आणि विकल्प करतं. मनामध्ये एक चांगली गोष्टीची योजना होती, आत्ता मी हे करणार. कार्यक्रमात ऐकले, त्यांनी खूप चांगलं सांगितलं, मला आवडलं, मी हे सगळं करणार. काही वेळ जातो, हळूहळू ती क्षमता कमी होत जाते, उद्यापासून करू. आणि हा उद्या आपल्या आयुष्यात कधीही उगवत नाही, हे लक्षात ठेवा. मग ज्या क्षणाला समजलं त्या क्षणापासून अंमलात आणायला सुरुवात करायची. जर आपण हे अंमलात आणलं तर आपल्याला त्याचा खूप मोठा फायदा झालेला दिसून येईल. आणि जर ते आपल्याकडनं घडलं तर आपल्यासारखा पुण्यवान कोणी नाही. मग हे पुण्य जर आपल्याला समजून यायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे? नामस्मरणाची भक्ती केली पाहिजे. नामस्मरणाने समाधान पावलं पाहिजे. दिवसातून ज्या ज्या क्षणाला आठवण होईल, वेळ मिळेल तेव्हा तेव्हा नामस्मरण करावं. जेव्हा जेव्हा नामस्मरण होईल तेव्हा तेव्हा आपण काय होतो? द्वैतामधून अद्वैतात जातो. द्वैत म्हणजे दोन, अद्वैत म्हणजे एक. जगामध्ये एकच वस्तू शाश्वत आहे, ती आहे परमेश्वर, भक्ती मार्गानुसार. आणि मग आपण ज्या द्वैतामध्ये राहतो की ईश्वर आणि मी वेगळा आहे, हे दोन भाव, तर त्याच्यामध्ये एकरूपता आपल्याला आणायची. ही एकरूपता फक्त आणि फक्त नामस्मरण भक्तीने आपल्याला येऊ शकते. ते आपल्याला समजून घेता आली पाहिजे. त्याच्यामध्ये आपलं हित आहे. मग हे हित कसं आहे ते आता आपण बघूया. पहिल्या ओळीपासून सुरू करूया. मागा निरोपीला कीर्तन, जे सकाळास करी पावन, आता ऐका विष्णुस्मरण तिसरी भक्ती. पहिल्या ओळीमध्ये काय सांगतायत? लोकांना पवित्र आणि उद्धार करणारं जे कीर्तन आहे, आपण दुसरी भक्ती मागच्या समासामध्ये पाहिली. आता आपण काय बघतोय? नामस्मरण नावाची तिसरी भक्ती, जी भगवंताचं विशेष नाव घेऊन सांगितले, विष्णू स्मरण. आता भगवान विष्णूचं स्मरण का सांगितलं असेल? आपल्या मनाशी प्रश्न घ्या आपण अध्यात्माविषयी, की भगवान विष्णू हा सृष्टीचा पालन करता आहे. आपलं रक्षण जे रोज होतं, श्वास येतो जातो, उठवतं बसवतं, हे जे सगळं आपल्याकडनं घडतं, हे सगळं आपल्याला भगवान विष्णूच्या कृपेने करतं. अशा भगवंताने आत्तापर्यंत 9 अवतार झाले, 10वा कल्की अवतार होणार आहे, काही म्हणतात झाला, असे 2 मतप्रवाह आहेत त्याच्या. आणि हे झाले मुख्य अवतार, आणि उप अवतार त्या त्या कार्यानुसार भगवंताने अनेक ठिकाणी घेतलेले आहेत. अशा भगवंताच्या ह्या अवतारांची सुद्धा आपण उपासना केली तरी आपल्याला ते पुण्यफळ मिळतं. अशी विष्णू स्मरणाची तिसरी भक्ती आहे. मग त्यांनी पहिल्याच दुसऱ्या ओळीमध्ये सांगितले, स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे, नामस्मरणे पावावे समाधान. स्मरण देवाचे करावे, शब्द लक्षात ठेवा काय वापरलाय तो. इथे असं म्हटलं नाही स्मरण संतांचे करावे. संत ज्या कार्यासाठी देहावर येतात ते काहीतरी प्रगट शक्ती घेऊन आलेले असतात. आणि संतांनी देह ठेवल्यानंतर ही प्रगट शक्ती हळूहळू कमी होत जाते काही कालांतरानंतर. हे एकदम शुद्ध अध्यात्म सांगितलं तुम्हाला, हे कुठेही सांगणार नाही कोणी. म्हणून देवाचे स्मरण करावे. आणि कसं करावं? अखंड नाम जपत जावे. आणि मग त्याच्याने तुम्हाला परिणाम सांगितलाय, समाधान पावे नामस्मरण. मग कधी करायचे नामस्मरण? नित्यनेम, प्रातःकाळी, मध्यान्हकाळी, सायंकाळी. म्हणजे अशी कोणती वेळ नाही की नामाला, सगळ्या वेळ अनुकूलच आहेत. मग कधी कधी करावं? सुख, दुःख, उद्वेग, चिंता, आनंद, कुठलीही मनाची स्थिती असो, नामस्मरण सोडू नये. नंतर त्यांनी सांगितले हरुषकाळी, विषमकाळी, पर्वकाळी, प्रस्तावकाळी, विश्रांतीकाळी, निद्राकाळी. कुठलीच वेळ त्यांनी आता सोडलेली नाही याच्यामध्ये की आपण ते नामस्मरण करू नये. मग कठीण प्रश्न असतो, काही अडचण असो, संकट असो, प्रपंचातल्या आणि खटखटी असो, मनाला कसली तरी चुटपुट लागलेली असो, काही असो, तरी नामस्मरण सोडायचं नाही. मग हे नामस्मरण आपण जर सोडलं नाही तर आपल्या इतर काळज्या, चिंता ह्या आपोआप हळूहळू नाहीशा होताना आपल्याला दिसून येतील.
एका दिवसात होणार नाही, एका महिन्यात होणार नाही, कदाचित एका वर्षात होणार नाही. इतकं निजनिष्ठेने नाम घ्यावं लागेल, तेव्हा याचा परिणाम हळूहळू दिसून येईल. मग ह्या नामस्मरणाने आपल्याला जी शांती पाहिजे, जी तोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हे करावं. हरुषकाळी म्हणजे चांगला काळ, विषम काळ म्हणजे वाईट काळ, पर्व काळ म्हणजे एखाद्या पर्वाचा काळ सांगितलेला आहे, प्रस्ताव काळ म्हणजे आपल्या मनात काही संकल्प आलाय करण्याचा तो प्रस्ताव, तो विश्रांती काळच्या वेळेला सुद्धा, निद्रा झोपेच्या वेळेला नामस्मरण करा. कोडे साकडे संकट नाना संसार खटपट, आवरता लागता चटपट नामस्मरण करे. संसारातलं कुठलंही कार्य तुम्ही करत असताना सुद्धा हे नामस्मरण करायचं. नामस्मरण कधी करायचंय? नामभक्तीमध्ये आपण बघतोय पहिल्या 10 ओव्यांमध्ये. मग नामस्मरणाच्या स्थितीमध्ये कधीच बदल होऊ नये. बाह्य परिस्थिती काही हो, काळ गतीने आपल्याला श्रीमंती येईल, गरिबी येईल, काहीही हो, मी माझं नामस्मरण सोडणार नाही, इतकी नामावर निष्ठा असली पाहिजे. आणि मग त्यांनी सांगितलं, आता ही कोटे संकट नाना संसार खटपट, हे संसारातले असता असता सुद्धा पुढं त्यांनी काय सांगितले? चालता बोलता धंदा करिता खाता जेविता सुखी होता, नाना उपभोग भोगिता नामस्मरण विसरू नये. त्यांनी सांगितलं, बघा तुम्ही चालताय बोलताय तरी नामस्मरण करा, व्यवसाय करताय करा, खाता जेवता जेवण चालू आहे नामस्मरण करा, सुखी असताना करा. नाम तुमचे व्यवहारातल्या अनेक सुखांचा उपभोग घेत असताना सुद्धा नामाला विसरू नका. कधी कधी विसरू नका, संपत्ती अथवा विपत्ती जैशी पडेल काळगती, नामस्मरणाची स्थिती सांडू नये. मग मगाशी सांगितलं, श्रीमंत गरीब काही असाल तुम्ही, जी परिस्थिती असेल, जसं असेल तसं, त्या काळात सुद्धा नामस्मरण सोडायचं नाही. वैभव सामर्थ्य आणि सत्ता नाना पदार्थ चालता, उत्कट भाग्यश्री मोगिता नामस्मरण सांडू नये. जीवनामध्ये तुमच्याकडे चांगल्या वाईट स्थिती आल्यानंतर स्तुती आहे, वाईट स्थिती आहे, यापैकी कुठलाही प्रसंग आला तरी नामस्मरण मात्र सोडू नये. आधी अवस्थासा मग दसा, अथवा दस उपरी अवदसा, प्रसंग असो भलतासा तरी नाम सोडू नये. मग कुठल्याही प्रसंगामध्ये तुम्ही काही झालं तरी नामस्मरण सोडायचं नाही. मग नामाचं महत्त्व आपल्या चित्तामध्ये जाण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला त्या देवावर प्रचंड आपला विश्वास असला पाहिजे. विश्वासाचं श्रद्धेमध्ये रूपांतर होतं आणि ही श्रद्धा पुढे भावामध्ये परावर्तित होते. हा साधनेचा क्रम आहे आपला. आधी नामावरचा विश्वास असला पाहिजे. बऱ्याच वेळेला मला, अरे मी नाव घेतल्याने माझा आजार कमी होणार आहे. आजार कमी होतो, हे खात्रीने सांगतो आम्ही कितीतरी जणांना सांगितलंय, आमचा स्वतःचा अनुभव आहे. नामस्मरणाने तुम्हाला 100% नाही 101% फरक पडतो. फक्त नाम तुम्ही किती निजनिष्ठेने घेता याच्यावर त्याचा परिणाम अवलंबून आहे, हे लक्षात ठेवायचं. मग त्यांनी सांगितलं, आधी अवदसा मग दसा. अवदसा म्हणजे काय? सर्वांना माहिती आहे, कोणीतरी बोला, चुकीच्या गोष्टी करणं. अवदसा आठवली कुठून तिथं गेलो असं मनामध्ये येत राहतं. त्या अवदसा आठवूच द्यायचं नाही. आणि नाम घेताना नामाच्या बरोबर कुठलंही वाईट कृत्य करायचं नाही. दसे उपरी अवदसा, समजल्यावरही प्रसंग असो भलता, कुठलाही प्रसंग वाईट येऊ द्या, नाम सोडायचं नाही. आता परिणाम सांगू सुरू केले बघा 11 पासून. काल कोणी मला वाटतं इंग्लिश त्यांनी विचारलं होतं काय होतं. आता परिणाम ऐका याच्यामध्ये. नामे संकटे नासती, नामे विघ्ने निवारिती, नामस्मरणे पाविजेती उत्तम पदे. नामाने कुठलीही संकट, निजनिष्ठेचं नाव असेल तर नास्ती म्हणजे नष्ट होतात. नामे विघ्ने निवारिती, कुठलंही विघ्न येऊ द्या निघून जाते. नामस्मरण पाविजे तो उत्तम गती. नामस्मरण करणाराच्या अंतकाळामध्ये नाम आलं की त्याला उत्तमच गती प्राप्त होते. भूत पिशाच नाना छंद, ब्रह्मगिरो ब्राह्मण संबंध, मंत्र चळा नाना खेद, नामनिष्ठे नासती. तुम्ही तुमच्यावर कोणी मंत्राची करणी केली असेल, काय असेल, विषबाधेचा विषय असेल, कुठला काही अजून अनिष्ट काय तुमच्यावर केलेलं असेल, ते सगळं या नामाने नव्हतं. मंत्र चळ नाना खेद, काही केलेलं असू द्या, सगळं नष्ट होणार. इतके त्या नामामध्ये मनापासून श्रद्धा ठेवून नामस्मरण केलं तर भूत पिशाचाची पीडा नाश पावते. अनेक कपट करणाऱ्या लोकांपासून संरक्षण होतं. ब्रह्म राक्षसाचा त्रास नाहीस होतो. मुंज्याची पीडा टळते. मंत्र जपण्यात चूक झालेली असेल, जर त्यांनी वेळ लागला असेल तर ते सुद्धा बरं होतं. अशी अनेक दुःख या नामस्मरणाने नाहीसे होतात. बघा, तुम्ही कालच विषय झालेला आहे आपला. आता हा परिणाम पुढे अजून सगळं सांगतात. नामे विषबाधा हरती, नामे चेडे चेटके नासती, नामे होय उत्तम गती अंतकाळी.
तुमच्यावर कोणीही काही करू द्या. बघा आता याच्यामध्ये त्यांनी सांगितले, नामाने विषाची बाधा टळते, नामाने चेटूक केलेलं टळतं, नामाने जादू टोण्याचा परिणाम वगैरे नाहीसा होतो. नाम अंतकाळी जीवाला उत्तम गती प्राप्त करून देत. मग किती नाम महत्वाचं हे आता याच्यावर आपण लक्ष ठेवू शकतो. बाळपणी, तारुण्य काळी, कठण काळी, वृद्धापकाळी, सर्व काळी, अंतकाळी नामस्मरण करावे. कधी कधी नामस्मरण करावं? सगळ्या प्रश्नाची उत्तरे एकाच ओळीमध्ये आलेली आहेत. कधी करायचे? लहानपणी करा, तरुणपणी सुद्धा करा, कठीण काळामध्ये सुद्धा करा, वृद्धापकाळामध्ये सुद्धा करा, सर्व काळी करा. म्हणजे अशी कोणतीच वेळ नाही आहे तुमच्याकडे की तुम्ही नामस्मरण करू नये. नामाचा महिमा जाणे शंकर, जना उपदेशी विश्वेश्वर, वाराणसी मुक्तिक्षेत्र नाम नामे करुणी. आता भगवान शंकराचं उदाहरण देऊन नामाचं महत्व आपल्याच म्हणजे अजून पटवण्यासाठी भगवंतांनी हे सांगितलं. मग आपण आता बघूया की भगवान शंकरांनी वाराणसी क्षेत्र हे रामनाम घेऊन मुक्त केलं. भगवान शंकर कोणाचा जप करतात? तर रामनामाचा निरंतर जप करतात. मग अशी वर आलेली आपण स्मरण करावे देवाचे स्मरण करावे, त्यांनी जास्त फायदा होतो. मग अशा भगवान शंकरांनी राम नामाचं जप करून हे वाराणसी जे क्षेत्र आहे त्याला मुक्ती क्षेत्र केलं. मुक्ती क्षेत्र म्हणजे काय की बघा, आजही आपल्या संपूर्णपणे हिंदू धर्मामध्ये एक मान्यता अशी आहे की काशीमध्ये जर व्यक्तीला मृत्यू आला तर त्याला मोक्ष प्राप्त होतो असं समज आहे आपला. असं ते क्षेत्र कशाने पुण्य झालेलं आहे? तर भगवान शंकरांनी केलेल्या तपश्चर्येतून, रामाची जी तपश्चर्या केली त्याच्याने ते प्राप्त झालेले. म्हणून सांगितले नामाचा महिमा जाणे शंकर, जना उपदेशी विश्वेश्वर. म्हणजे आधी भगवान शंकरांनी नाम केलं आणि मग अख्ख्या जनाला म्हणजे सर्व सृष्टीला उपदेश केलाय आणि वाराणसी क्षेत्राला मुक्ती क्षेत्र केलंय. राम नामे करून, राम नामाने ही मुक्ती केलेली. उरफाट्या नामासाठी वाल्मिकी तरला उठाउठी, भविष्य बदला शतकोटी चरित्र रघुनाथाचे. आता वाल्मिकी आधी वाहल्या कोळी होते, दरोडेखोर होते, अनेकांच्या हत्या केल्या. आपण ही कथा सर्वांना माहिती. परंतु एकदा ते लुटायला म्हणून भगवान नारदांची त्यांची भेट झाली महर्षींची. आणि मग महर्षींनी त्यांना जे 3 प्रश्न विचारले त्याच्यामध्ये बदल झाला की म्हणे तू माझी हत्या कर. नारदांनी म्हणाले पण तू आधी घरी जा, तू जे काही हे पाप कर्म करतो ह्या कर्मामध्ये तुझं कुटुंब सहभागी आहे का त्यांना विचारून ये. तेव्हा त्यांनी नारदांशी वाद घातला, नाही नाही मी हे त्यांच्यासाठी करतोय म्हणून ते माझ्यामध्ये सहभागी आहेत. नाही म्हणे तरी तू एकदा विचारून ये. मग तुम्ही पळून गेला तर? नाही म्हणे तुम्हाला इथे झाडाला असा बांधून ठेव, तुझं तू विचारून ये, मी इथेच थांबतो, मी कुठं जात. हा वाल्ल्या जातो घरी, कुटुंब बायकोला विचारतो, मुलांना विचारतो, आई वडिलांना विचारतो. सगळेजण त्याला नकार देतात. तू काय आमच्यावर उपकार करत नाही, तुझं कर्तव्य, तू काय करतो आम्हाला त्याच्याशी घेणं, पण आम्ही तुझ्या याच्यात सहभागी नाही. त्या क्षणाला त्याच्यामध्ये पालट येतो. नारद मुनींचे पण पाय धरतो, मला उपदेश करा, मला मुक्त करा. आणि मग तिथून पुढे तो नामस्मरणाला लागतो. वाल्मिकी ऋषी होतात. मग रामायणासारखं महाकाव्याची रचना त्यांच्याकडून घडते. म्हणजे आपलं पूर्वकर्म काही असलं तरी जर समजल्यानंतर उपयोगात आणलं तर आपल्या जीवनामध्ये किती बदल होतो. काय झालं? उरफाट्या नामासाठी कोण तरला? वाल्मिकी तरला उठाउठी. उठाउठी म्हणजे जलद. तुकाराम महाराजांचं पण एक अभंग याच्यामध्ये, नाम घेता उठाउठी होय संसाराची तुटी, असा एक अभंग आहे. उठाउठी म्हणजे जलद घ्या तुम्ही. आपलं किती आयुष्य आहे माहीत नाही, उद्या काय होणार माहीत नाही, पण आत्ता समजलं, या क्षणाला समजलं, नामस्मरण करायला सुरुवात करतो. आणि नुसतं प्रसंगारूप नाही, ते कायम करायचं हे पण लक्षात ठेवायचं, अंतकाळापर्यंत ते पण सांगितलंय. मग असा भगवान शंकराने हा महिमा जपलाय. उलटं नाम घेतलं ह्या वाल्या कोळ्याने तरी तो वाल्मिकी झाला. हरिनामे प्रल्हाद तरला, नाना आघातापासून सुटला, नारायण नामे पावन झाला अजामेळ. आता अजामेळ तर खूप पापी होता, ब्राह्मण असून. आता हा भक्त प्रल्हादच होता. त्याचं नाव घेताना कधी प्रल्हाद म्हणतात, भक्त प्रल्हादच असं म्हटलं जातं. का? तो हा जन्मल्यापासूनच भगवंताचं नाव आहे. त्याच्या मागे खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्या जन्माच्या वेळेला सुद्धा म्हणजे सृष्टीच्या नियमामध्ये भगवंतांनी घडून आणलेलं खूप मोठं गोष्ट आहे. ज्यांनी गेल्या वर्षी भागवत ऐकलं त्यांना ही गोष्ट आठवत असेल की ह्या प्रल्हादाची माता जेव्हा याचे वडील हिरण्यकश्यपू अरण्यामध्ये साधना करायला जातात तेव्हा यांना भगवान याचा विष्णूंचा खूप
शत्रुत्व असतं. पण ही सगळी किमया त्याच्या पोटी हा भक्त जन्माला घालण्यासाठी, त्याचा नाश करण्यासाठी भगवान विष्णू करतात. हा जेव्हा अरण्यामध्ये हिरण्यकश्यपू साधनेला जातो तेव्हा त्या झाडावरचे पोपट सुद्धा त्या देवाचं नाव घेतात, विष्णूंचं नाव करत असतात. तेव्हा हा हिरण्यकश्यपू चिडतो आणि पुन्हा घरी येतो आणि ही कथा आपल्या पत्नीला, तिचं नाव मी विसरलो आता, तिला सांगतो. आणि कह्यादू तिचं नाव होतं, कह्यादू नाव, हां कह्यादू नाव होतं. मग त्या कह्यादूला सांगतात, ती कह्यादू त्याच्याकडनं पुन्हा पुन्हा त्या गोष्टीच्या निमित्ताने त्या भगवान विष्णूचं नाव पुन्हा पुन्हा विचारून घेते आणि त्यावेळेला त्यांचा संबंध होतो आणि त्यावेळेला प्रल्हादाचा जन्म होतो आणि तो भगवत भक्त झालेला आहे. का तर त्या नामस्मरणाचा तो परिणाम आहे त्या ठिकाणचा. इतकं नामस्मरण महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. आणि मग हरिनामाने तरला. मग आपल्या वडिलांनी त्याच्यावर नाना आघात केले विष्णूंचं नाव घेतो म्हणून, पण या सगळ्या आघातापासून भगवान नारायण हे भगवान विष्णूंचं एक नाव आहे, त्याच्याने पावन झाला असल्यामुळे त्याला प्रत्येक ठिकाणी ही सुटका मिळत गेली. आघातापासून तो सुटल्यानंतर तो भगवंताच्या नावाने हे झाला आणि पावन झाला अजामिळ. आता अजामिळ हा ब्राह्मण होता, परंतु एका गणिकेच्या म्हणजे वेश्येच्या नादाने हा भ्रष्ट झाला आणि शेवटच्या काळामध्ये त्याला, जेव्हा त्याची पत्नी गरोदर होती ती वेश्या, तेव्हा 4 ऋषी आले. त्यांनी सांगितलं की तू येणाऱ्या बाळाचं नाव नारायण ठेव, त्याच्यातून तुझा उद्धार होईल. केवळ थोडासा काही विश्वास म्हणून त्या पत्नीने ते नारायण नाव ठेवलं आणि हाच नारायण ह्या अजामिळाला सारखा त्या अंतकाळामध्ये नारायण नारायण हाक मारत होता. तो भगवंताचं नाव घेत नव्हता, खरं त्याच्या मुलाचं नाव नारायण होतं, पण त्या मुलाच्या नावाच्या निमित्ताने भगवंताचं नामस्मरण त्याच्याकडून घडलं आणि त्या अजामिळाला सुद्धा मुक्ती मिळाली. इतकं नामस्मरणाचं महत्व सांगितलेलं आहे. आता हा थोडा जरा मी विस्ताराने काय सांगतो, तर नाम आपल्या जीवनामध्ये खूप महत्वाचं आहे. बाकीचे आपण समाज थोडे फास्ट घेणे. नामे तरले पाषाण, असंख्यात भक्त उद्धरले, महापापी तेची झाले परम पवित्र. नामाने आणखी काय झालं, नामाने पाषाण तरले. रामनामाच्या वेळेला बघा, आता वानरांनी सर्व राम नाम लिहून जेव्हा त्या पूल तयार करण्यासाठी दगड टाकले, सगळे दगड तरंगले, पण भगवान प्रभू श्रीरामाने जो दगड टाकला तो मात्र बुडाला. असे अनेक भगवत भक्त आहेत की जे केवळ नामाने उद्धरलेत आणि अनेक महापापी ज्यांनी सुद्धा नाम घेतलं ते सुद्धा परम पवित्र झाले. इतकं नामाचं महत्व सांगितलं. परमेश्वराची अनंत नामे स्मरिता तरी जे नित्य नेमे नामस्मरण करिता यमे बाधिजे ना. ज्याला नामस्मरण त्याच्यापर्यंत यम पोहोचू शकत नाही. आता याच्या अनेक कथा आहेत पण आपल्याकडे वेळ नाही आपल्याला सांगायला. सहस्रा नामामध्ये कोणी एक म्हणे तसा होतसे सार्थक, नामस्मरण स्वतः पुण्य श्लोक होईजे सोये. नामस्मरणाने स्वतः सुद्धा तो पुण्य होऊन जातो. नामस्मरणाने माणूस थोर पदवीला चढतो. मग असं नामस्मरण करत असताना आपल्याला भगवंताचा स्पर्श होतो, सूक्ष्मत्म त्याची जाणीव होते. अनंत शक्तीपैकी अनेक शक्तींची प्रचिती आपल्याला येते. या प्रचितीतून भगवंताची अनेक नामे तयार होते. पैकी कुठल्याही नामाने जर आपण स्मरण केलं तर समर्थ सांगतात आपण भगवंतापर्यंत पोहोचू शकतो. पण शास्त्रानुसार तुम्हाला परत सांगतो हा विषय आला की जर आपण तुमच्या कुलदेवतांचं नामस्मरण केलं तर फार लवकर तुम्ही या भगवंतापर्यंत पोहोचता. मग असं आपल्याला जर सार्थक करायचं वाटत असेल तर ह्या नामस्मरणाने आपण स्वतः स्वयं पुण्यात्मा बनू शकतो. आणि मग पुढे सांगितलं त्यांनी, काहीच न करुणी प्राणी राम नाम जपे वाणी, तेने संतुष्ट चक्रपाणी भक्ता लागी सांभाळे. तुम्ही इतर काही केलं नाही, नामस्मरण केलं तरी भगवंत तुमचा सांभाळ करतो. तेवढ्याने भगवंत संतुष्ट होतो आणि अखंड अनुसंधान टिकण्याची युक्ती ह्या सर्व परमार्थाचं सार आहे, मर्म आहे, असं समर्थ आपल्याला सांगतात. नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर, महादोषांचे गिरीवर नाम नामे नासती. गिरीवर म्हणजे पर्वत, म्हणजे पापाचे डोंगर सुद्धा नष्ट होतात असं आपल्याला ते सांगतायत. मग जो मनुष्य नामामध्ये रंगला त्याला जे खरं साधायचे त्यांनी साधलंय असं समजावं. व्यवहाराच्या दृष्टीने तो वेड त्याला वेडच म्हणणार लोक. अगाध महिमा न वचे वदला, नामे बहुत जन उद्धरला, हळूहळू सुटला प्रत्यक्ष चंद्रमौळी. भगवान शंकर सुद्धा या नामस्मरणातून तरलेले हे सांगताय. म्हणजे विष मगाशी घेतलं सांगितलं की हळाहळ नावाचं जे विष घेतलं होतं त्याच्या 10 पासून सुद्धा ह्या भगवान शंकराची सुटली. चहुवर्णा नामाधिकार, नामी नाही लान तोर, जड मूड पैल पार पावती नामे. जड मूड कोणीही असू दे ते सगळे नामाने उद्धरून जातील. प्रत्येकाला नाम घेण्याचा अधिकार. चहुवर्ण सांगितलेले आहेत. आपल्याकडे जे चातुर्वर्ण्यामध्ये आहेत, आता ते वर्ण आणि जाती ह्या वेगळ्या आहेत हे पण लक्षात ठेवा. कारण भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये एक श्लोक सांगितला आहे
चातुर्वर्ण्यम मया सृष्ट्या गुणकर्म विभागश. आपण जे आपले गुणकर्म करतो त्यानुसार या चातुर्वर्णाची निर्मिती झाली. मनुष्याने त्याचं पुढे जातीमध्ये रूपांतर केलं. दोन्हीचा एकमेकांशी काही संबंध नाही, एवढं मात्र सर्वांनी लक्षात ठेवा. आता चातुर्वर्णामध्ये पहिला आहे ब्राह्मण, दुसरा आहे क्षत्रिय, तिसरा आहे वैश्य आणि चौथा आहे शूद्र. आता ब्राह्मण म्हणजे काय? जो ज्ञानदानाचं काम करतो तो ब्राह्मण. तो जातीने ब्राह्मण असला पाहिजे असं नाही. दुसरा आहे क्षत्रिय, जो संरक्षणासाठी स्वतःचे प्राणपणाला लावतो तो क्षत्रिय. वैश्य, जो आपल्या पोटापाण्यासाठी व्यवसाय करतो सचोटीने, त्याला म्हटलंय वैश्य. आणि शूद्र म्हणजे जो शरीराची कामं करतो. आता आपण सुद्धा एकाच वर्णाचे नसतो, दिवसभरात चारही वर्णातनं आपल्याला जावं लागतं. जेव्हा आपल्या शरीराची कामं करतो तेव्हा आपण काय करतो? शूद्र असतो, शरीराने केलेली काम. जेव्हा आपण पैसा कमवायला जातो, नोकरी असो व्यवसाय असो काही असो, तेव्हा आपण वैश्य असतो. जेव्हा आपण आपल्या हक्कांसाठी लढायला सुरुवात करतो तेव्हा आपण क्षत्रिय असतो. आणि जेव्हा आपण काही आकलन करून घेऊन लोकांना सांगायचा प्रयत्न करतो तेव्हा आपण ब्राह्मण. अशा चारही वर्णातनं आपला प्रवास होतो. त्यामुळे एखादी व्यक्ती एकाच वर्णाची आहे असं आपण म्हणू शकत नाही. हे शुद्ध अध्यात्म लक्षात ठेवायचं. अशी तिसरी भक्ती स्वभावे निरूपवली. अशी तिसरी भक्ती आपण नवविधा भक्तीमधली बघितली. कुठली बघितली? नामस्मरण भक्ती, की जिचा आपल्याला खूप आपल्या जीवनामध्ये मोठा महत्त्वाचा वाटा आहे. मग आता जी चौथी भक्ती आहे ती सुद्धा खूप महत्त्वाची, पादसेवन भक्ती, भगवंताच्या चरणाची सेवा. लक्ष्मी माता कायम आपण बघतो क्षीरसागरात भगवान विष्णू पोहडलेले असताना लक्ष्मी माता भगवान विष्णूंचे पाय चेपत असतानाचा फोटो आपण बऱ्याच वेळेला बघितला. ह्या भक्तीला पादसेवन भक्ती असं म्हटलेलं आहे. पादसेवन भक्तीने काय होतं तर मुख्यत्वे करून आपला अहंकार जातो, भगवंताच्या चरणाशी आपली दृष्टी लीन होती. आणि ही दृष्टी लीन झाल्यानंतर आपल्याला आपल्या जीवनाकडे पाहण्याचा खरा दृष्टिकोन समजतो. समास चौथा, दशक चौथा, पादसेवन भक्ती. श्रीराम मागा झाले निरूपण नामस्मरणाचे लक्षण, आता ऐका पादसेवन चौथी भक्ती. पादसेवनतेची जाणावे, काया वाचा मनोभावे, सद्गुरूचे पाय सेवावे सद्गतीतपणे. याचे नाव पादसेवन, सद्गुरुपदी अनन्यपण, निरसावया जन्म मरण यातायाती. सद्गुरु कृपे विन काही, भतरणो पाव नाही, या कारणे लवलाही सद्गुरु पाय सेवावे. सद्वस्तू दाखवावी सद्गुरु, सकळ सारासार विचारू, परब्रह्माचा निर्धारू अंतरीवाणी. जे वस्तू दृष्टीस दिसेना, आणि मनास तेही भासेना, संग त्या विनयेना अनुभवासी. अनुभव घेता संग त्याग नसे, संग त्यागे अनुभव न दिसे, हे अनुभवियासीच भासे एरा गथा गोवी. संग त्याग आणि निवेदन, विधेय स्थिती अलिप्तपण, सहज स्थिती उन्मनी विज्ञान, तेही सप्तही एक रूप. याही वेगळी नामाभिधाने, समाधानाची संकेत वचने, सकळ काही पादसेवने उमजो लागे. वेद वेदगर्भ वेदांत, सिद्ध सिद्ध भाव गर्भ सिद्धांत, अनुभव अर्वाच्य धादांत. सत्यवस्तू बहुधा अनुभवाची अंगे, सकळ कळती संत संगे. चौथे भक्तीचे प्रसंगे, गौप्यते प्रगटे. प्रगट वासोनी नसे, गोप्य असुनी भासे, भास अभासाहून अनारिसे, गुरुगम्य मार्ग. मार्ग होय परी अंतरिक्ष, जेथे सर्व ही पूर्व पक्ष. पाहो जाता अलक्ष लक्षवेना, लक्षे जयाशी लक्षावे, ध्याने जयाशी घ्यावे, तेगे तेची आपण व्हावे त्रिविधा प्रचिती. असो ही अनुभवाची द्वारे, कळती सारासार विचारे, सत्संगे करुणी सत्योत्तरे प्रत्ययासी येती. आपल्याला पादसेवनाच्या भक्तीचा प्रत्यय कसा कसा येऊ शकतो ते सांगताय. सत्य पाहता नाही असत्य, असत्य पाहता नाही सत्य, सत्य असत्याचे कृत्य पाहणारा पाशी. पाहणारा पाहणे जया लागले, ते तद्रूपतत्वे प्राप्त झाले, तरी मग जाणावे बाणले समाधान. नाही समाधाने पाहता, बाणती सद्गुरु करिता, सद्गुरु विन सर्वता सन्ममार्ग नशे. प्रयोग साधने सायास, नाना साक्षेपे विद्याभ्यास,
अभ्यासे काही गुरु गम्यास पाविजेत नाही. जे अभ्यासे अभ्यासिता नये, जे साधने असाध्य होय, ते सद्गुरु विन काय उमजो जाणे. या कारणे ज्ञान मार्ग कळावया धरावा सत्संग, सत्संगे विन प्रसंग बोलोची नये. सेवावे सद्गुरूचे चरण, याचे नाव पदसेवन. चौथे भक्तीचे लक्षण तेही निरोपिले. देव ब्राह्मण महानुभाव, सत्पात्र भजनाचे ठाव. ऐसिये ठाई सद्भाव दृढ धरावा. हे प्रवृत्तीचे बोलणे, बोलिले रक्षया कारणे. परंतु सद्गुरु पाय सेवने, या नाव पादसेवन. पादसेवन चौथी भक्ती, पावन करीत असे त्रिजगती. जय करिता सायोज्य मुक्ती साधकास होये. म्हणून थोरावनी थोर, चौथ्या भक्तीचा निर्धार. जया करिता पैपार, बहुत प्राणी पावती. पादसेवन भक्ती म्हणजे भगवंताच्या गुरुच्या चरणाची निजनिष्ठेने केलेली सेवा. मग हा परमार्थामध्ये जर अंतरंगात जायचं असेल आपल्याला, तर शरीर कोणासाठी जरी आपल्याला झिजवायला लागलं पाहिजे. मग हे शरीर जर आपल्याला झिजवायचं असेल तर प्रथमतः त्यांनी सांगितले की सद्गुरूंना शरण जा, म्हणजे आपल्या जन्मता मिळालेल्या गुरु कुलदेवतेलाही शरण जा. गुरुप्राप्ती असेल तर गुरूंना शरण जा. मग काया वाचे मनाने आपल्या सद्गुरूंची चरण सेवा करणे, याला पादसेवन भक्ती असे म्हणतात. मग जन्ममरणाची आपली कायमची यातायात, याच्यातून आपल्याला जर मुक्ती व्हायची असेल तर ही पादसेवन भक्ती अतिशय महत्त्वाची आहे. संसार हा भवसागर आहे, त्याच्यातून तरुण जाण्यासाठी, सद्गुरूंची कृपा आपल्याला प्राप्त होण्यासाठी दुसरा कोणताही उपाय नाही. शक्य तितक्या लवकर सद्गुरूंच्या चरणाची सेवा करावी, म्हणजे हा भवसागर आपण पार करू शकतो. देहासकट सर्व दृश्य आणि विनाशी वस्तूंचा हा जो आपला हव्यास आहे हा सुटतो आणि त्या समुदायापासून आपण मुक्त होतो. मग समुदायामध्ये काय होतं, जन्मतो जगतो रस घेतो, अखेर समाधानातच मरतो. बाहेर पडून मिळण्याकरता काहीही आपल्याला आवश्यकता लागत नाही. पण नामस्मरणाच्या जोरावर ही पादसेवन भक्ती असेल तर मग जे जे आपण श्रवण केलं ते आपण सद्गुरूंकडून समजून घ्यावं आणि आचरणात आणा. ब्रह्मज्ञान खरं पाहता गुप्त आहे, समर्थ सांगतात. अत्यंत समाधानाचं चिन्ह आहे. अनेक जणांनी या भक्तांच्या सेवा केल्या आहेत, पण परमात्मा ही वस्तू मात्र आपल्या डोळ्यांना दिसत नाही, म्हणून त्याच्यावर आपला विश्वास बसत नाही. जिथे जिथे आकलन होत नाही, ज्याचे काही भासत नाही, त्या सत्संगा वाचून त्याची अनुभूती येणार नाही. म्हणून संघ खूप महत्त्वाचा आहे. त्यांनी सांगितलं, मी अनुभव जेव्हा घेतो तेव्हा पूर्णत्वाकडे लवकर जातो, असं समर्थ आपल्याला समजून सांगतात. मग हे आपल्याकडनं घडायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला भगवंताला निवेदन करायला पाहिजे, माझा अहंकार, माझी बुद्धी, मन, इंद्रिय सगळी तुझ्या चरणी लीन होऊ देत, त्यांना इतर कुठलंही कार्य सुचू नये. माझ्याकडनं असंग संघ जो त्याग आहे त्याचा त्याग होऊन जाऊ दे आणि चांगल्या संघाचं माझ्याकडनं आचरण घडू दे, असं निवेदन आपल्याला करावं लागेल. आणि मी देह आहे या स्थितीवर मी विदेह स्थितीला कसा जाईल, माझ्या देहाचं जे मला जी आसक्ती आहे ती हळूहळू कशी कमी होईल आणि मी परमेश्वराकडे ह्या देहाचा वापर करून कसा जाईल, याची सर्व बुद्धी मला याच्यात सांगते. अनुभव घेता संग त्याग, नसे सत्संग अनुभव दिसे. अनुभव दिसणार नाही का, जोपर्यंत मी संघात जाणार नाही तोपर्यंत. बघा आता तुम्ही ह्या वेळेला इथं बसलेल्यांचा विचार आणि ह्याच वेळेला जर तुम्ही बाहेर असता तर काय विचार असता, याचा विचार करा, मग आपल्या लक्षात येईल. मग त्याच्या मागचं आपण विज्ञान शास्त्र आपण समजून जर घेतलं तर मग आपल्या खऱ्या स्वरूपापर्यंत जाण्यासाठी आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही. मग परमार्थ हा अतिशय असा खरा मार्ग आहे, आत जाण्याचा मार्ग आहे, बाहेर नाही. परमेश्वर आपल्या आताच्या आत पाहण्याचा मार्ग आहे. पाहताना आपलं आत्मस्वरूप कसं आहे, आपण आत्मस्वरूप आहोत की अनात्म स्वरूप. अनात्म म्हणजे ज्याच्यात आत्मा नाही ते जे शरीर, शरीरामधली चेतना वेगळी, शरीरामधला आत्मा वेगळा. आत्मा आणि चेतना एकमेकात हात घालू नयेत, दोघे एकपासून वेगळं करणं नाही. जसं पाणी आणि पाण्याची शीतलता वेगळी करता येणार नाही, साखर आणि साखरेची गोडी वेगळी करता येणार नाही, मीठ आणि मिठाचा खारटपणा वेगळा करता येणार नाही, तसं आत्मा परमात्म्या आणि चेतनेला एकमेकांपासून वेगळं करता येणार नाही. अतिशय सूक्ष्मकडे जाऊन समर्थ आपल्याला सांगतात ही आत्मवस्तू पाहण्यासाठी आपल्याशी आहे. मग पूर्व पक्षामध्ये आपल्या स्वस्वरूपामध्ये आपल्या शंका असतील तर त्या साधनेने हळूहळू नेयपणाने नाहीशा होतील. मग जी वस्तू आपण लक्ष देऊन बाहेर पाहतो ती जर आत पाहण्याची सवय लागली तर ध्यान साधना होते आणि मग ती वस्तू
त्याच्यातून शास्त्राची प्रचिती, गुरूंची प्रचिती आणि आत्माची प्रचिती येते. समर्थ आपल्याला सांगतो याचा सर्व मेळ घालायचा. मग आत्मवस्तू पाहताना त्याच्यामधलं वेगळेपण आहे ते आपल्यामध्ये उरता कामा इतकं आपल्याला तद्रूप होऊन जायचं, म्हणजे एकरूप होऊन जायचं. मग स्वस्वरूप जाणून घेण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा कितीही गोष्टी अज्ञात आहेत या परमात्म्यातल्या, ज्या दृश्यामध्ये नाहीत, त्या आपल्याला अनुभवाने समजून घ्यायच्यात. आणि अनुभव करण्यासाठी कृती करावी लागते. नामापासून माझं संरक्षण होतं हे कळण्यासाठी मला नामस्मरण केलं पाहिजे, मग कळलं पाहिजे. मग नामस्मरणातून आपल्याला मुक्ती हे कळलं पाहिजे. असं हे नामस्मरण आपल्याला पादसेवन भक्तीच्या मार्गाने जाताना सेवा भगवंताची करतो पण मुखात नाम आहे हे पण या ठिकाणी लक्षात ठेवायचं. मग हे सगळं जर आपण समजून घेतो तर आपण शरीराने भगवंताची सेवा करत असताना मुखाने मात्र नाम घेतलं पाहिजे. पादसेवन भक्तीचा गूढ अर्थ आपल्याला समर्थांनी कसा सांगितलाय बघा. भक्तीचं चौथं लक्षण सांगितलं त्यांनी. देव, ब्राह्मण आणि सद्गुरूंची सेवा करणे याचं नाव पादसेवन सांगितलं. मग ब्रह्मज्ञानी संत, सात्विक सज्जन ज्या व्यक्ती आहेत त्यांच्याकडून आपल्याला असं व्यावहारिक अध्यात्माचं ज्ञान मिळत असेल, त्यांची सेवा हे सुद्धा पादसेवन भक्तीचं उदाहरण सांगितलं. जिथे व्यवहाराचं बोलणं आहे, व्यवहाराची परंपरा आहे, रक्षण करण्यास सांगितलं आहे, पण त्या ठिकाणी ते पालन करत असताना सुद्धा सद्गुरूच्या चरणाची सेवा करणं हे कधीच विसरू नये सांगतात. अशी ही चौथी भक्ती आपल्याला त्रैलोक्यामध्ये. आता त्रैलोक्य कुठलं आहे? त्रैलोक्य म्हणजे 3. कुठलं आहे? कोण सांगेल? बघूया कोणी अभ्यास करते. स्वर्ग, मृत्यू, पाताळ. माहिती होतं सर्वांना. त्रैलोक्यामध्ये आपल्याला पावन करणार आहे, लक्षात ठेवा. 3 ठिकाणी जिथे आपल्याला ज्या कर्माने आपण जाऊ पण ते पावनच करणार त्या ठिकाणी. मग ही पादसेवन भक्ती आपल्याला श्रेष्ठ भक्ती सांगितलेली आहे. आणि म्हणून संसार सागरातून पहिलं तीराला जायचं असेल तर ह्या पादसेवन भक्तीला सोडू नका असं समर्थ सांगतात आणि या समासाची समाप्ती करतात. आणि मग दशक चौथ्यामधला 5वा समास सांगितलाय अर्चन भक्ती. देवाला आपलं सर्वस्व अर्पण करायला शिकणं ही 5वी भक्ती आहे. नवविधा भक्तीतली 5वी भक्ती. काही श्लोक बघूया आपण, 10 मिनिटं घेऊया आपण. समास 5वा अर्चन भक्ती. श्रीराम मागा निरूपले झाले निरूपण चौथ्या भक्तीचे लक्षण. आता ऐका सावधान 5वी भक्ती. 5वी भक्ती ते अर्चन. अर्चन म्हणजे देवतार्चन. शास्त्रोक्त पूजा विधान केले पाहिजे. नाना असणे उपकरणे, वस्त्रे अलंकार भूषणे, मानस पूजा मूर्ती ध्याने या नाव 5वी भक्ती. देव ब्राह्मण अग्निपूजन, साधू संत अतीत पूजन, इति महानुभाव गायत्री पूजन या नाव 5वी भक्ती. धातू पाषाण मृत्तिका पूजन, चित्रलेप सत्पात्र पूजन, आपले गृहीचे देवार्चन या नाव 5वी भक्ती. शिळा सप्तांकित नवांकित, शाळीग्राम शकले चक्रांकित, लिंगे सूर्यकांत सोमकांत, बाण तांदळे नर्मदे, भैरव भगवती मल्हारी, मुंजा नरसिंह बनशंकरी, नाग नानी नानापरी, पंचयत्न पूजा, गणेश शारदा विठ्ठल मूर्ती, रंगनाथ जगन्नाथ तांडव मूर्ती, श्रीरंग हनुमंत गरुड मूर्ती देवार्चनी पूजाव्या. मत्स्य कुर्म वराह मूर्ती, नरसिंह वामन भार्गव मूर्ती, रामकृष्ण हयग्रीव मूर्ती देवार्तनी पूजाव्या. केशव नारायण माधव मूर्ती, गोविंद विष्णू मधुसूदन मूर्ती, त्रिविक्रम वामन श्रीधर मूर्ती, ऋषिकेश पद्मनाभी. कुठल्या रूपामध्ये त्या भगवंताची सर्व नावं सांगून त्या भगवंताची पूजा कशी करावी हे या ठिकाणी आपल्याला सांगितले. मग आता ही जरी रूपं घेतली असती तर ही सगळी मूळ तत्वाला जिथे जाऊन मिळतात त्या ठिकाणी येतं विष्णूंचंच नाव येतं, भगवान विष्णू. मग अशा ह्या अर्चन भक्तीमध्ये आपल्याला पहिल्यांदा भगवंताकडे आपलं सर्वस्व लावण्याची सवय अंतःकरणाला लावली पाहिजे. आता ह्या अर्चन भक्तीमध्ये प्रथमतः स्थूल पूजा सांगितली. स्थूल पूजेला कर्मकांड येतं. मग ज्या ज्या वस्तू लागतात ते व्यवस्थित पवित्रपणे केलं पाहिजे. म्हणजे पूजा करायची तर मला माझं स्नान झालेलं पाहिजे, पारोशाने मी देवपूजा करू नये. पण मानस पूजेला हे बंधन लागू होत नाही, कारण शरीराचा तिथे कुठे संबंधच येत नाही. मग हे पूजन आपल्याला जर करायचं आहे तर पहिल्या टप्प्यात पूजा
कर्मकांडाने म्हणजे स्थूलपणाने करायला शिकलं आणि पुढे आपल्याला मानस पूजा केली पाहिजे. मग मागील समासामध्ये आपण जे भक्ती बघितली, पादसेवन भक्ती, त्याच्यानंतर ही 5वी भक्ती आहे का असं म्हणा. अर्चन म्हणजे काय, तर अर्चन पूजा ही भगवंताची 5वी भक्ती आहे आपल्या उपास्य देवतेचा. आता उपास्य देवतेमध्ये प्रथम नंबर येतो आपल्या कुलदेवतेचा, हे लक्षात ठेवायचं. मग आपल्या आवडीची देव त्याच्यानंतर याची पूजा करणे, याचं नाव अर्चन. शास्त्रात सांगितलेल्या विधीप्रमाणे सर्व षोडशोपचार पूजा सांगितली, 16 उपचारांनी पूजा होते. त्या 16 उपचारांनी झाली पाहिजे आणि काही ठिकाणी पंचोपचारांनी होते, पण षोडशोपचाराची पूजा आहे ती सर्वश्रेष्ठ सांगितलेली आहे. मग अनेक प्रकारची आसने, पूजेची भांडे, वस्त्र, अलंकार हे सगळं वापरून देवताची पूजा करावी. आणि हे करत असताना आपल्या देवतेच्या मूर्तीचं ध्यान मात्र मनाने पूजायचं. म्हणजे स्थूलात शरीराने जी कृती चालू असली तरी मनामध्ये सुद्धा त्या देवाला अशा पूजेला 5व्या भक्तीचं नाव म्हणजे अर्चन भक्ती सांगितले. देव, ब्राह्मण, अग्नी, साधू, संत, अतिथी, यती म्हणजे संन्यासी, आत्मज्ञानी, महात्मा आणि गाय ह्या सर्वांची पूजा करावी. सोने, चांदी, तांबे इत्यादी धातूच्या मूर्ती, दगडाच्या मूर्ती, मातीच्या मूर्ती, तसबिरी, आता तसबिरीमध्ये म्हणजे फोटो येतो आपल्या लक्षात ठेवा, आणि उत्तम भांडी याची सुद्धा पूजा करावी. तसेच आपल्या घरच्या देवांची सुद्धा पूजा करावी. याला अर्चन भक्ती अशी म्हटलेलं आहे. आता कोणत्या कोणत्या देवतांची पूजा करावी ते आपण ह्या पुढच्या 5 ओळींमध्ये बघितलं, ते बघूया. तर त्यातल्या सगळ्या आपल्याला नावानिशी माहिती आहे. मग आता त्यांनी कुठले कुठले सांगितले बघा. 7-9 शुभचिन्ह जे आहेत बघा, शिळा सप्तांकित नवांकित म्हटलेले, म्हणजे जिथे शुभचिन्ह आहेत अशी 7-9 असे शुभचिन्ह असलेले दगड, शाळीग्राम, चक्राचे चिन्ह असलेले दगड किंवा तुकडे, शंकराच्या पिंडी, उन्हात धरल्यानंतर ज्यातून अग्नी बाहेर पडतो असा सूर्यकांत मणी, चांदण्यातून ज्याच्यात बाहेर पडतो असा चंद्रकांत मणी, मग बाण, शेंदूर फासलेले दगड, नर्मदेतील गोटे यांची सुद्धा पूजा करावी. अजून कोणाची पूजा करावी, कनिष्ठ देवतांपासून संरक्षण व्हावं म्हणून एक भैरव, भगवती, मल्हारी, मुंजा, नरसिंह, बनशंकरी, नाग आणि नानी म्हणजे नागाचाच एक प्रकार, पंचायतन म्हणजे देवता पंचायतन ज्याच्याकडे आहेत ते, गणेश, शारदा, विठ्ठल, रंगनाथ, जगन्नाथ, नटराज, श्रीरंग, हनुमंत, गरुड. हे झाल्यानंतर पुढचंही सांगतात, मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, हयग्रीव. आता हयग्रीव हा भगवंताचा एक छोटा अवतार आहे. कोणाला माहिती आहे, भागवतामध्ये हा विषय आला होता. हयग्रीव म्हणजे ज्याचं तोंड घोड्याचं आहे आणि शरीर मानवाचं आहे, तो अवतार जेव्हा भगवान विष्णू, त्याला हयग्रीव अवतार असं म्हटलेलं आहे. अशा सर्व मूर्तींची आपण पूजा करावी. आणि मग याच्या पुढे जे आपण गायत्री मंत्रामध्ये संध्या करतो, त्या संध्येची 24 नावं आहे, त्याचं आपल्याकडे स्मरण आपल्याकडनं घडावं असं सांगतं. मग या नावामध्ये मुख्य नावं कुठली ते विसरू नये. केशव, नारायण, माधव, गोविंद, विष्णू, त्रिविक्रम, वामन, श्रीधर, ऋषिकेश, पद्मनाभ, दामोदर, शंकर्षण, विष्णू, प्रद्युम्न, अनिरुद्ध, पुरुषोत्तम, अधोक्षज, नरसिंह, अच्युत, जनार्दन, उपेंद्र. ही नावं कधीही विसरू नयेत. हरिहराच्या अनंत प्रकारच्या मूर्ती आहेत, त्याचं पण पूजा, भगवंताचं स्मरण ठेवावं. जगात्मा म्हणजे जो जगदीश मूर्ती आहे त्याचं सुद्धा स्मरण ठेवावं. आणि ह्या शिव आणि शक्ती म्हणजे देव आणि देवी ह्या दोन्हींचंही आपल्याला स्मरण कायम असलं आहे, हे स्मरण ठेवून पूजा करावं. त्याचप्रमाणे अजून कोणाला पूजावं, अश्वत्थनारायण, सूर्यनारायण, लक्ष्मीनारायण, त्रिमल्यनारायण, श्री हरिनारायण, आदिनारायण, शेषशाही परमात्मा, अशा परमेश्वराच्या अगणित मूर्ती आहेत, त्या सर्वांचं पूजन करणे म्हणजे 5वी भक्ती अर्चन भक्ती होय. यातल्या आपण 10 ओव्या बघितल्या, त्या पुढच्या ज्या 5 ओव्या बघितल्या मी त्या तुम्हाला वाचून दाखवतो. 11वी, दामोदर, संकर्षण, वासुदेव मूर्ती, प्रद्युम्न, अनुरुद्ध, पुरुषोत्तम मूर्ती, अधोक्षज, नरसिंह, अच्युत मूर्ती, जनार्दन आणि उपेंद्र, हरिहराच्या अनंत मूर्ती, भगवंत जगदात्मा जगदीश मूर्ती, शिवशक्तीच्या बहुधा मूर्ती देवार्चनी पूजाव्या. अश्वत्थनारायण, सूर्यनारायण, लक्ष्मीनारायण, त्रिमल्लनारायण, श्रीहरिनारायण, आदिनारायण, शेषनाई परमात्मा, ऐशा परमेश्वराच्या मूर्ती पाहतो जाता उदंड असती, त्याचे अर्चन करावे भक्ती 5वी ऐशी. याही वेगळे कुळ धर्म, सोडू नये अनुक्रम, उत्तम अथवा मध्यम करीत जावे. महत्वाच्या मुद्द्याकडे आता इथे आलो आपण. हे सगळं पूजल्यानंतर त्यांनी सांगितले सर्वात श्रेष्ठ काय सांगितलं, याहुनी वेगळे कुळधर्म, ज्या कुळामध्ये तुम्ही जन्माला आला ते कुळधर्माचं करणं खूप महत्वाचं आहे. सोडू नये अनुक्रम, उत्तम अथवा मध्यम करीत जावे. हा क्रम अजिबात सोडू नये समर्थ सांगतात. आणि प्रामुख्याने जिथे जिथे भक्तीचा प्रसार केला त्या ठिकाणी हा मुद्दा अतिशय प्रकर्षाने सांगतो.
मग त्यांनी काय सांगितलं की कुलदेवतांना कधी, कारण ह्या सगळ्याहून हे वेगळे आहेत, मग त्याचा सोडू नये अनुक्रम, त्याचा अनुक्रम कधीही सोडू नये. आपल्याकडनं ते पुढच्या पिढीकडे कसं पुढे जाईल त्याच्याकडे आपण लक्ष ठेवावं, हे त्यांनी सांगितलं. आणि ह्याच्याने त्यांनी काय सांगितले, करताना उत्तमच करा, पण नाही जमले तर मध्यम प्रमाणात सुद्धा करा, हेही सांगितलं. करीत जावे सांगितलेले. असं महत्त्वाची गोष्ट सांगतायत. पुढच्या 4 ओव्या बघूया. आजच्या आपल्या या श्रवण भक्तीच्या याला पूर्णविराम देऊया. पुढे काय म्हटले त्यांनी बघा आता 16व्यापासून. जाख माता माया राणी, बाळा बगुळा मानविनी, पूजा मागिनी जोगिनी कुळधर्मे करावी. नाना तीर्थास क्षेत्रास जावे, तेथे त्या देवाचे पूजन करावे. नाना उपचारी अर्चावे परमेश्वराशी. पंचामृते गंधाक्षते, पुष्पे परिमळद्रव्ये बहुते, धूपदीप असंख्याते निरंजन कर्पुरावी. नाना खाद्य नैवेद्य सुंदर, नाना फळे तांबूल प्रकार, दक्षिणा नाना अलंकार दिव्यांबरे वनमाळा. सिबिका छत्रे सुखासने, माही मेघडंबरे सूर्यपाने, दिंड्या पताका निशाने टाळ घोळ मृदंगाचे. इथपर्यंत आपल्याला सांगितलं. आता बघा इथे सुद्धा त्यांनी आपल्याला पुन्हा कुलदेवतेचे याचं महत्त्व सांगितले. मग हे महत्त्व कशासाठी सांगितलं आपल्याला, तर आपल्या साधनेमध्ये आपली प्रगती होण्यासाठी सांगितलं. मग पुढच्या 4 ओव्या इथे घेऊया आणि आज आपण थांबूया इथे. नाना वाद्ये नाना उत्सव, नाना भगवत समुदाव, गाती हरिदास सद्भाव लागला भगवंती. वापी कुर सरोवरे, नाना देवालये शिखरे, रांजंगणे मनोहरे वृंदावने भुयरी. मठ मंड्या धर्मशाळा, देवद्वारी पडशाळा, नाना उपकरणे नक्षत्रमाळा, नाना वस्त्र सामग्री, नाना पडदे मंडप चांदोवे, नाना रत्नघोष लोंबती बरवे, नाना देवळाई समर्पावे, हस्ती घोडे शकटे. अलंकार आणि अलंकार पात्रे, द्रव्य आणि द्रव्य पात्रे, अन्नोदक पाणी अन्नोदक पात्रे नाना प्रकारीचे. अशा ह्या अर्चन भक्तीतल्या आपण 25 ओव्या बघितल्या. पुढच्या 8 ओव्या आपण उद्या बघणार आहोत. तर ह्या भक्तीमध्ये त्यांनी कुलदैवतांचं करत असताना जी काही कनिष्ठ देवता ज्यांना म्हटलेले आहेत, मग काही क्षेत्रपाल देव आहेत, त्याच्यामध्ये भैरव प्रामुख्याने येतो. तर भैरव ह्या देवाची उपासना तुम्हाला बाहेर कुठल्याही गोष्टीपासून त्रास होणार असेल, ज्या क्षेत्रामध्ये आपण राहतो त्या ठिकाणी असणाऱ्या भैरवाला आपण जाऊन पूजन करावं. आणि भैरवाष्टक जर आपल्याला म्हणता आलं ते अजून आपल्या साधनेच्या दृष्टीने चांगलं आहे. तर असे हा भैरवनाथाची सुद्धा महत्त्वाची पोय. त्याच्यामध्ये काय सांगितलं की आपण जे उपचार आहेत तर षोडोपचाराने नाही करता आलं तर पंचोपचाराने तरी आपण ते कमीत कमी करावं. मग काय काय करावं आपण त्यांनी, जाख माता माया राणी, बाया बगुळा मानिविनी मांगिनी जोगिनी या क्षुद्र देवतांची आणि श्री देवतांची पूजा जर कुळधर्मामध्ये असेल तर ती आवर्जून करायला सांगितलेली आहे. निरनिराळ्या तीर्थाच्या क्षेत्राने जाऊन सुद्धा त्या ठिकाणची पूजा करावी आणि देवाचं वैभव वाढवण्यासाठी जे जे मला करता येईल ते मी माझ्या कृतीमध्ये करावं. मग ज्या ठिकाणी आपण गेलो तिथे मात्र सर्व सामुग्रीनी म्हणजे कर्मकांडातल्या ईश्वराने उपचार कोणते ते आहे का, मग पंचामृत आहेत, गंधाक्षता करा, फुलं अत्तर पुष्कळ सुगंधी द्रव्य, धूपदीप दाखवा, नाना प्रकारच्या आरत्या म्हणा, निरंजनाने ओवाळा, सुंदर प्रकारचे नैवेद्य दाखवा, फळांचे दाखवा, तांबूल म्हणजे विडा असतो तो, देवाला दक्षिणा द्या, विविध प्रकारचे अलंकार द्या, चांगली वस्त्र घाला आणि वनमाळा म्हणजे फुलांच्या पण काही ठिकाणी माळा घालण्याची पद्धत आहे ती. त्याचप्रमाणे देवांना पालख्यांसाठी छत्रे द्या, आराम देणारी आसनं द्या, देवाला ऊन लागू नये म्हणून छत्र्या द्या, पालखीवर धराच्या उंच छत्र्या, त्या दिंड्या पताका निशाणे टाळ घोळ जे काही आपल्याला शक्य असेल त्यातलं आपण ते करू शकतो. याला सुद्धा त्यांनी अर्चन भक्तीमध्ये नाना प्रकारची वाद्य, अनेक प्रकारचे उत्सव, भक्तांचे समूह, हरिदासाचं ज्या ठिकाणी गुणगान होतं त्यामुळे भगवंताबद्दलची श्रद्धा आपल्यामध्ये निर्माण होती, लक्षात ठेवायची. पाण्याचे आहाड, विहीर, तळी, देवळं, शिखरं, मोठी अंगणे, सुंदर वनावणे, तळघणे, मठ, दुकानाच्या जागा, धर्मशाळा, देवाच्या दाराशी असणाऱ्या ओसऱ्या इत्या अनेक ठिकाणी जिथे कार्यक्रम असेल या ठिकाणी देवाच्या ठिकाणी कागदाच्या फुलाच्या माळा, वस्त्रांच्या साठा हे सगळं करून आपल्या पद्धतीने जेवढं अर्चन आपल्याला करता येईल तेवढं करा. देवासाठी मंडपासाठी वेगवेगळे पडदे, छत, लोंबणारे हत्ती, घोडे, रथ अशा निरनिराळ्या गोष्टी आपण देवतांना त्या ठिकाणी असणाऱ्या संस्थांना अर्पण कराव्यात. आणि मग पुढच्या 7 भक्तीमध्ये असंच पुढं अजून काय करावं ते सांगितलेलं आहे. अशी ही नवविधा भक्तीतली 5वी भक्ती आपण बघितली आहे. 6वी भक्ती आहे वंदन भक्ती, म्हणजे देवाविषयी कायम कृतज्ञता व्यक्त करायची भक्ती आहे. ती उद्या पाहणार आहोत. आता आपले 2 श्लोक होतील.
आणि श्रवण संपल्याची प्रार्थना होईल आणि या ठिकाणी आपण थांबू. कीर्तीताई घ्या तुम्ही आता. काही मध्ये बोलू नका, एकदम श्लोक घ्या आणि प्रार्थना घ्या. हरि ओम गुरुजी धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. वसे मेरु मांदार हे सृष्टी लीला, शशी सूर्य तारांगणे मेघमाला, चिरंजीवी केले जनीदास दोनी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी, उपेक्षा कधी राम रूपी असेना, जीवा मानवा निश्चय तो वसेना, श्री भारवाहे न बोले पुराणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. हरि ओम. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामय, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. हरि हर ओम. ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्युर्मा अमृतंगमय. ओम शांती शांती शांती. हरि हर ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि हर ओम. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद गुरुजी. हरि ओम. आम्ही आपले आभारी आहोत. आम्ही आपले आभारी आहोत. आम्ही आपले आभारी आहोत. हरि ओम. हरि ओम. हरि ओम. धन्यवाद. धन्यवाद गुरुजी. धन्यवाद. आम्ही आपले आभारी आहोत. आम्ही आपले आभारी आहोत. आम्ही आपले आभारी आहोत. हरि हर ओम. हरि हर ओम. आम्ही आपले आभारी आहोत. आम्ही आपले आभारी आहोत. आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद गुरुजी. आम्ही आपले आभारी आहोत. आम्ही आपले आभारी आहोत. आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद. धन्यवाद गुरुजी. हरि ओम. हरि आम्ही ओम. आपले आभारी आहोत. हरि ओम. बोलू का थोडं? खूप छान ऐकायला पण वाटतं. आणि प्रश्नाचे खूप छान येतात. थोडस बोलू का गुरुजी? बोला बोला ना. धन्यवाद. धन्यवाद गुरुजी. गुरुजी मला हे विचारायचंय का सर्वप्रथम आपल्या कुलदैवत आणि कुलदेवीची उपासना, नंतर आराध्य दैवत आणि मग उपास्य दैवत असं आहे की पहिले आराध्य दैवत आणि मग कुलदैवत?